सद्गुरु घेऊन अवतारा सकल इंद्रिय करून येऊन करावीरा अखंड करी श्री रघुनाम गजरा श्री रघुनाम गजरा रचिला आश्रम कोटी तीर्थाला जय देव सद्गुरु नारायण दासा सद्गुरु ब्रह्मानायका सद्गुरु सच्चिदानंदा सद्गुरु प्रभा रूपा सद्गुरु वैकुंठ नाथा सद्गुरु रघुनाम स्वरूपा सद्गुरु नारायण दाता आरती ओ वाणी तुझ मोक्ष निवासा आरती ओ वाणी तुझ मोक्ष निवासा रामनवमी दिवशी तुम्ही घेऊन अवतार सद्गुरु घेऊन अवतार चिदानंद राम रूपी श्रीनाथा सद्गुरु सच्चिदानंद सद्गुरु प्रभा रूपा सद्गुरु वैकुंठ नाथ सद्गुरु रघुनाम स्वरूपा सद्गुरु नारायण दासा आरती ओ वाणी तुझ मोक्ष प्रपंच परमात्मा दैत साधुनी तुम्ही सर्व साधुनी तुम्ही नेहमीची आराध्य सद्गुरु जानकी दास केला जय देव सद्गुरु नारायण दासा सद्गुरु ब्रह्मानायका सद्गुरु सच्चिदानंदा सद्गुरु प्रभा रूपा सद्गुरु वैकुंठ नाथा सद्गुरु रघुनाथ सद्गुरु नारायण दासा आरती ओ वाणी तुझ मोक्ष नियमन आरती ओ वाणी तुझ मोक्ष नियमन साधक भक्त बोधामृतपान आल्या गेल्या चिता नित्य अनदान दाऊन या भक्त जना मोक्षा झोपा घेऊन समाधी होशी ओंकारणी जय देव सद्गुरु नारायण दासा सद्गुरु ब्रह्मानायका सद्गुरु सच्चिदानंदा सद्गुरु प्रभारू सद्गुरु वैकुंठ नाथा सद्गुरु रघुनाम स्वरूपा सद्गुरु नारायण दासा आरती ओ हरी तुझ मोक्ष निवास आरती हे मूळचे राजस्थान जालौर डिस्ट्रिक्ट नाकाळ म्हणजे दुष्काळ पडल्यानंतर यांचे सगळे दादा परदादा हे सगळे उत्तर प्रदेशामध्ये त्या ठिकाणी उत्तर प्रदेशामध्ये त्यांचा स्वीटचा व्यवसाय होता. महाराजांचा जन्म तिथं गेल्यानंतर 1808 साली चैत्र शुद्ध नवमी या दिवशी झाला. हे जातीने पुरोहित म्हणजे ब्राह्मण समाजाचे. दुसरी गोष्ट अशी की महाराजांच्या वडिलांचं नाव होतं वृंदावन, महाराजांच्या मातोश्रींचं नाव होतं तुळशी. अत्यंत सत्वशील सदाचार संपन्न आणि महान सती साधी अशी महाराजांची मातोश्री याचा महाराजांनी विधित केलेला. त्यानंतर गंमत अशी की परमेश्वराच्या कृपेने महाराजांच्या जीवनामध्ये महाराजांचे वडील दुकान चालवत असताना हे 3 वर्षाचे होते आणि सत्पुरुष त्यांच्या घरामध्ये जेवायला. महाराजांचा जन्म हा रामनवमीचा आहे. जेवायला आल्यानंतर पात्र वाढलं होतं आणि बाबा आपल्या यांच्या काठीतून उठून त्या सत्पुरुषाच्या पानामध्ये जेवायला. तेवढ्या त्यांचे वडील आणि वडिलांनी हसत विचारले, बेटा तू भी साधू बनेगा? तो ते सत्पुरुष म्हणाले, हा बेटा ये तो साधू बनेगा, आप लोगों को शिला वैकुंठ बनता है, ये तो हनुमान जी का अंश है और इसके द्वारा तो संसार का कल्याण होने वाला है. बहुत बढ़िया काम इसका है. इसके जीवन में तो बहुत अद्भुत लीला होने वाली है. बस कई दिन वो संसार में रहेगा, लेकिन बाद में ये सब छोड़ के गुरु को शरण जाएगा. महाराजच्या विषयीची भरपूर माहिती त्यांनी सांगितली, आशीर्वाद दिला आणि जे सत्पुरुष आले होते जगात आले बैरागी संप्रदायाचे ते सत्पुरुष निघून गेले. पुढे गंमत अशी की ब्राह्मण नियमानुसार क्षत्रिय असला किंवा ब्राह्मण जरी असला तरी मुंजे ही करतातच. आणि त्याप्रमाणे महाराजांची 8व्या वर्षी मुंजे करायचं ठरलं. आता मुंजे म्हटलं की खरोखरी गायत्री संस्कार महाराजांच्या वर्षी ते करण्यात आले. त्यानंतर गुरुकुलामध्ये महाराजांना पाठवावं अशी आईवडिलांची इच्छा होती, पण महाराजचं मन त्यामध्ये नव्हतं. महाराजांना अत्यंत प्रिय होतं परमेश्वराचं नाम आणि ते लहान लहान मुलांना एकत्रित करून श्रीराम जय राम जय जय राम हा अभ्यास अखंड नामस्मरण हे करत असत.
आणि त्यामुळे महाराजांनी शिक्षणाकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि महाराज शिक्षण करत नाही म्हणण्यात आईवडिलांना चिंता वाटते किंवा या बालकाचं पुढे भविष्यामध्ये काय होईल. आता उत्तर प्रदेश म्हणजे कुस्तीचा खाली ठिकाण, पण त्यामुळे आईवडिलांनी विचार केला की निदान बाबा शरीर असते तरी हा कमावू दे, म्हणून महाराजांना तालमीमध्ये व्यायामासाठी घालण्यात. आता केव्हा तरी वेळ काढून ते आपल्या आईवडिलांना भेटायला यायचे, बसायचे, उठायचे. पण आईवडिलांचं पण वय होत आलं होतं. आईवडिलांनी आपल्या बालकाला विचार केला, आता काल कधी आपल्याला बोलावे हे सांगतात, म्हणून माझी इच्छा अशी आहे की तुझं लग्न व्हावं. आता नेमकं त्यावेळेला 12-19 वर्षाचं वय होतं आणि तू संसाराची जबाबदारी घ्यावी. आता यांचं एकत्र कुटुंब जवळजवळ 100 माणसांचं एकत्र कुटुंब आणि या घरामध्ये स्वीटची दुकानं चालवणार यांचे काका, त्यांचे परकाका, हे सगळे लोक तिथं आपापली जबाबदारी सांभाळतात. आता गंमत अशी, महाराजच्या दुकानाची जबाबदारी दिली, पण त्याच्या अगोदर महाराजचं लग्न करणार. महाराजच्या पत्नीचं नाव होतं राजलक्ष्मी. आईवडिलांच्या इच्छेखातर महाराजांनी लग्न स्वीकारलं. लग्न झाल्यानंतर पुढं 6 महिन्यामध्ये महाराजच्या मातोश्री निवडल्या. आता आई वारल्यानंतर मात्र जगाचं नश्वरत्व त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालं किंवा या संसारामध्ये सत्य काय, आपण ज्या गोष्टीला सत्य म्हणतो त्या सगळ्याच गोष्टी खोट्या आहेत असं महाराजांना वाटून महाराज उदास बोलतात. पुढे 6-7 महिने किंवा वर्षाचा कालावधी असते तेवढ्यात महाराजची पिताश्री निघून गेली. आता ही छत्रछाया होती, ही महाराजांच्यावरती निघून गेल्यानंतर महाराजचं मन पूर्ण उदास झालं. स्वीटचं दुकान चालवायला जायचे बाबा, दुकानामध्ये संन्यासी यायचे, भिकारी यायचे, गोरगरीब माणसं यायची. उदास वृत्ती म्हणून महाराज खरोखरी भगवत चिंतनामध्ये नाचायचे आणि त्या दुकानामध्ये ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या बिल्या मोबदला सगळं त्यांना देऊन टाकायचं. पण त्यामुळे दुकानामध्ये दूध येऊ होती. सगळ्या मोबदला वगैरे त्याचे काका त्या सगळ्यांनी विचार केला तेव्हा या बालकाकडे दुकान न देता गाई गुरं जी आपली आहेत आणि शेती याकडे याला लक्ष द्यावं या उद्देशाने याच्यावर ही जबाबदारी देण्यात आली. गंगामाईच्या काठावरती यांची शेती होती थोडीफार आणि गाई होत्या. गाई लागून एकांतामध्ये तिथंही भगवत चिंतनामध्ये महाराज होते. आता गमत अशी रात्रदिवस ईश्वर चिंतन आणि अंतःकरणाला लागलेला नश्वरतेचा चटका जो होता त्यामुळे महाराजच्या पतीलाही कल्पना होती की बाबा आपला पती सदैव उदास वृत्तीमध्ये आहे आणि महाराजांच्याही पती इतक्या अधिकार संपन्न होत्या की कुठल्याही प्रकारे कोणत्याही सुखाच्या अंतःकरणामध्ये अभिलाषा न धरणारी जननी म्हणजे महाराजांच्या पत्नी होत्या. महाराजांच्या पत्नीने एके दिवशी एकांतामध्ये आपल्या पतीला सांगितलं, तेव्हा महाराजांचं वय 29-30च्या दरम्यान होतं, ते माझी कुठल्याही प्रकारे सुखाची अपेक्षा नाही, तुम्ही ईश्वर प्राप्ती करून घ्यावी हीच माझी इच्छा आहे आणि त्या इच्छेसह मी तुम्हाला खरोखरी माझ्या बंधनातून मुक्त करते. जात असताना मला ईश्वराचं नामस्मरण द्यावं, मला आशीर्वाद द्यावा, तुमच्या पश्चातही माझं पालितले अखंड राहावं असा आशीर्वाद द्या आणि तुम्ही गुरुशोधार्थ निघाव आहे. आता बायकोची जी खरोखरी भावना आणि आपल्या अंतःकरणात निर्माण झालेली तळमळ या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्या पत्नीची सगळी व्यवस्था महाराजांनी लावली आणि महाराजांनी अगदी तारुण्यामध्ये म्हणजे 30व्या वर्षी घरातून ग्रहत्याग केला. आता गंमत अशी की गुरूंच्या सानिध्यामध्ये महाराज 12 वर्षे गुरु शोधत होते. नेहमी शरण्यामध्ये 12 वर्षाचा कालावधी गुरु शोधासाठी निघून गेला आणि 12 वर्षानंतर परब्रह्म जानकीनाथ महाराजांची भेट नारायणदास महाराजांना. त्याचा गंमत अशी आहे की गुरु भेटला किंवा गुरुचा सहवास जरी लागला तरी आपली देहबुद्धी आपली वासना चटकन जात आणि त्याचप्रमाणे महाराजांचं सुद्धा अशीच अवस्था होती. महाराजांना गुरूंचं सानिध्य लावलं, मनाची एकाग्रता लावायला लागली, चित्तवृत्ती अंतर्मुख व्हायला लागली, साधूंच्या संतांच्या संगती घडायला लागल्या आणि या संगतीच्या बळावरती महाराजांचं जीवन इतकं खरोखरी येतं फुलून निघायला लागलं. पण अंतःकरणामध्ये जी उणीव होती ती उणीव म्हणजे आपल्याला आपल्या गुरूंचं स्वस्वरूप दर्शन प्राप्त व्हावं, ईश्वराचं दर्शन घडावं ही तळमळ होती आणि त्या तळमळीबरोबर जवळजवळ 36 वर्षाचा कालावधी गुरूंच्या सानिध्यात गेला आणि 36वे वर्ष जवळजवळ पूर्ण होत गेलं होतं. पहिली 12 वर्ष
नंतरची 36 म्हणजे जवळजवळ 48 वर्षे पूर्ण झाली होती. एके दिवशी रामायणातला शबरीविषयीचा दृष्टांत सद्गुरू जानकीदास महाराज वर्णन करून सांगत होते. ते ऐकत असताना महाराजांचंही मन एकाग्र झालं. शबरी व्याकुळ झालेली आहे, वयास म्हणजे 75वी गाठलेली आहे आणि तेव्हा त्या परमेश्वराचं सुकोमल गोड रूप पाहता ती व्याकुळ झाली आहे. आता ही कथा ऐकत असताना महाराजांचे मन इतके व्याकुळ झाले की महाराज स्वतः रडायचे. इतके रडायला लागले की खरोखरी माझा कधी उद्धार होणार, माझ्यावरती कधी कृपा होणार, शबरीला रामदर्शन करू शकतं आणि महात्म्यांना सद्गुरूंच्या कृपेने परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते. पण माझं कसं काय, खरोखरी जड संसार नाही, जड परमार्थ नाही, अशीच माझी अवस्था आहे असं अंतःकरणाला महाराजांना वाटलं. पण हे वाटत असताना जानकीदास महाराजांनी महाराजांच्या डोक्यावरती आपला पद्मकर ठेवला आणि त्या पद्मकर ठेवण्यामुळं 3 दिवस 3 रात्र स्वतः संज्ञा शून्याची अवस्था महाराजांची होती. समाधी लागलेली 3 दिवस पूर्ण झाले. सद्गुरूंनी हृदयाला स्वच्छ केलं आणि मग माझं संपूर्ण विश्व बदललं होतं. घटाघटामध्ये रामराया दिसू लागला महाराजांना आणि अशा प्रकारे महाराजांना गुरूंची कृपा प्राप्त झाली. आता गुरूंची कृपा झाल्यानंतर गुरुदेवांनी त्याला सांगितलं की मला प्राप्त कर, त्याचा तीर्थयात्रा कर, कारण तीर्थयात्रा गुरूंच्या राज्यानं करायची यात्रा कर. आणि दुसरी गोष्ट, तीर्थाला जात असताना तीर्थाला पावन करण्याची क्षमता असावी. आता तुझ्या ठिकाणी देवाना ती दिलेली आहे, तू निश्चिंत होऊन तीर्थयात्रा करून पुन्हा मला भेटायला येईल. आणि त्याप्रमाणे बाबा भ्रमंतीला बाहेर पडले. जात असताना हिमालयाच्या बाजूला गेली. हिमालयात ती निरव शांती, हिमालयामध्येच विरून जावं. पण अंतःकरणामध्ये जाणीव झाली किंवा आपल्याला आपल्या गुरुदेवांनी पुढे बोलावलेलं आहे तेव्हा आपल्याला परत जायला पाहिजे. म्हणून महाराजांची मनाची एकाग्रता इतकी वाढलेली होती. पण तरीसुद्धा महाराज निघाले भ्रमण करत करत अनेक तीर्थक्षेत्र, गोकुळ, वृंदावन, काशी, अयोध्या या सगळ्या तीर्थांचं दर्शन घेत नैमिषारण्यातून भ्रमण करत महाराज इंदूरला आले. आता इंदूरमध्ये त्यावेळेला ज्ञानयज्ञ चालू होता. त्या ज्ञानयज्ञाच्या निमित्तानं त्या ठिकाणचा जो राजा होता तो अत्यंत अधिकार संपन्न असा राजा होता. त्याला सुद्धा अध्यात्माची अधिकार प्राप्ती झालेली होती आणि त्यामुळे त्यानं गीतेतला यत्र योगेश्वर कृष्ण दत्त पार्थो विजय धनुर्धर हा जो काही श्लोक गीतेमधला आहे, अशा श्लोकावरती विवरण झालं होतं आणि विद्वजन जमा झाले होते. प्रत्येक आपापल्या परीनं वर्णन करून सांगत होतं. पण महाराज आपले निवांत ज्या ठिकाणी वाहना म्हणजे चप्पल ठेवतात त्या ठिकाणी बसले होते. कारण कसं आहे की संत हे स्वतः थोरपणा फळाची सांगितली उत्पत्ती आगवी विसरली, जैन जगाला कुठे फुलली तरी धवळी कमाली ती विनम्रता सत्पुरुषांच्या जवळ आणि सत्पुरुष अशा अवस्थेमध्ये खरोखरीच अशा अवस्थेमध्ये तेजपुंजाचा रूप आणि अंतर्भूत झालेली दृष्टी, कुठल्याही प्रकारचा तीळ मात्र देहाभिमान नाही आहे, इतकी विनम्र भावनाने महाराजचं तेजस्वी रूप बघून राजा उठून स्वतः महाराजांकडे आला. महाराजांना लोटांगण जात आणि महाराजांना हाताला धरून राजांना आपल्या आसनावरती बसवलं आणि बाबांना विनंती केली की तुम्ही या श्लोकावरती आपल्या भक्तीप्रमाणे आम्हाला निरूपण करून ऐकवावं. त्याप्रमाणे महाराजांनी त्यांना थोडंसं सांगितलं, दृष्टांत दिला की गिरळ असतं, हे गिरळ त्या आकाशामध्ये उंच वराडी येतं. त्याला दृष्टीसुद्धा इतकी खोलवर असते की जमिनीवरती कुठं मेलेलं जनावर असेल तर त्याला उंचीवरून ते दिसतात, त्या ठिकाणी ते उतरतात. असं विद्वान लोकांना दृष्टी आहे. पण धनलोक, मान सन्मान ही जी काय मेलेली जनावरं खाण्याची वृत्ती, अशा प्रकारची वृत्ती, म्हणून त्या पंडितांच्या ज्ञान असून सुद्धा ते निरर्थक आहे. ज्ञान हे केवळ ईश्वर मिळवण्याकरता असायला हवं. इतकं गोड महाराजांनी त्याच्यावरती निरूपण केलेलं आहे, अत्यंत प्रभावी झाला. ज्यावेळेला आपण सर्वस्व देवाविषयी आपले डोळे देव बघू लागतात, कान देवाची गुण ऐकू लागतात, वाणी देवाचं नाव घेऊ लागते, हृदयात ती स्पंदनसुद्धा प्रभूचं स्मरण करू लागतात, आपला रेतसुद्धा वृद्ध होतो. खरोखरी आपल्या ठिकाणी असणारी षडचक्र आहेत, प्रत्येक चक्रामध्ये बोलताना अनुसंधान स्थिर होतं, दृष्टी वृद्ध होऊन जाते आणि परमेश्वर जो सर्व व्यक्ती आहे तो आपल्या ठिकाणी आपल्याला दिसायला लागतो. इतकं गोड वर्णन ऐकण्याचा राजा अत्यंत प्रभावी झाला. महाराजांना लोटांगण घातलं आणि त्या काळामध्ये राजानं आपल्या तिजोरीतले टाकलेली 30,000 रुपये होते ते महाराजच्या चरणी अर्पण केले.
या महाराजांच्या देखो बेटा में तो तीर्थयात्री को मेरे लिए जो संपत्ति है तो बेटी के समान है। बस तुम किसी को भी दे देना, लेकिन मुझे कुछ नहीं चाहिए। पर राजानं विनंती केली की बाबा हे धन जे आहे ते साधूंना अर्पण करण्याकरता काढले राहते, तर तुम्ही तुमच्या इच्छेनं काहीही या पैशाचं करा, पण तुम्ही ते स्वीकारा. शेवटी नाईलाजाने महाराजांचे पैसे घेतले आणि प्रचंड मोठा यज्ञ आणि त्या ठिकाणी अन्नदान महाराजांनी केलं. कार्यक्रम सगळा झाला आणि पुनश्च आपल्या गुरुदेवांच्या स्थानावरती सीतामढीला ते आले. आता सीतामढीमध्ये गुरुदेवांच्या सानिध्यात राहत असतानाच 1889 साल जवळ आलो. महाराजांनीच का ठरवलं की आपल्याला आपला अवतार कार्य संपवायचं. नारायणनाथ महाराजची गुरुमाऊलीचे अन्न न खाता फक्त फरावरती आपलं जीवन काढत असे. अत्यंत त्यागावरती त्याने ठरवलेलं होते आता आपल्याला जायचं आहे. मग आपली ही जी गादी आहे नेपाळच्या राजानं जानकीदास महाराजांना त्या काळामध्ये 1100 एकर जमीन अर्पण केली होती आणि त्या जमिनीची जबाबदारी, आश्रमाची व्यवस्था, त्या सगळ्या गोष्टी, गाई मुलं आहेत त्या सगळ्याची व्यवस्था, कोर्ट कचेरी असते, कोणी अतिथी आला तर त्याचा मान सन्मान, या सगळ्या गोष्टी करण्यायोग्य व्यक्ती कोण आहे तर महाराज आहेत. हे ओळखून जानकीदास महाराजांनी बाबांना गादीवरती बसवलं. आता गाडीवरती बसवलं. महाराजची इच्छा नव्हती या सगळ्या गोष्टीमध्ये गुंतायची आणि 1889 मार्गशीर्ष शुद्ध पंचमी या दिवशी या ऋतीची यात्रा भगवान जानकीदास महाराजांनी संपवली आणि ते समाधीत झाले. आता ते समाधीत झाल्यानंतर महाराजांचं मन उदास झालं सगळ्या गोष्टी की गुरूंचा संवाद जो होता तोही अंतरला. चित्तवरती अंतर्मुख जरी करार तर या ठिकाणी उठाठी जबाबदारी आहे ही खरोखरी संसारामध्ये बायको आहे, मुलं आहेत, प्रपंच आहे, त्या सगळ्या गोष्टीची आसक्ती निर्माण होती तर यातून देवानं मला बाजूला केली आणि पुनश्च माझ्या वाट्याला ही जबाबदारी आली. या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती मी मोठा, तू मोठा, मान सन्मान या गोष्टीला आपापले जगाते आणि अशा या सगळ्या गोष्टीमध्ये आपण गुंतून न राहता आपण त्यातनं बाजूला व्हावं असं महाराजांना वाटू लागलं. आणि काही वर्षानंतर म्हणजे 5-6 वर्षे 6-7 वर्षे होऊन गेल्यानंतर गुरूंच्याच इच्छेप्रमाणे त्या गुरुगाडीचा महाराजांनी त्याग केला. एका चांगल्या व्यक्तीला त्यावरती बसवलं आणि भ्रमण करत 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 अनेक सत्पुरुषांच्या भेटी घेत साईनाथांची भेट घेतली आणि जानकीदास महाराज नेहमीच शिर्डीच्या साईबाबांना भेटायचे. बाबांचे गुरुदेव त्यांना भेटायला यायचे. म्हणून साईबाबांच्या चरित्रामध्ये सुद्धा जानकीदास महाराजचा नाव उल्लेख आहे. आता जानकीदास महाराजांनी पुण्यामध्ये भवानी पेठेत व्यंकटेशाचं मंदिर बांधलेलं आहे. सध्या ते आहे पण ते दुसऱ्या बैरागी लोकांनी आपल्या स्वाधीन केलेलं आहे. ह्या संप्रदायातले कोणी लोक नसल्यामुळं आणि त्यावेळेला बाबा भ्रमण करत करत आणि सत्पुरुषांच्या भेटी घेत 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 ते पुण्यामध्ये आले. पुण्यामध्ये काही काळ बालाजीच्या मंदिरात वास्तव्य केलं आणि त्यानंतर महाराज भ्रमण करत 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 नारायणपूरमध्ये सुद्धा महाराजांचं काही काळ वास्तव्य होतं त्या पहाडावर आणि तिथून भ्रमण करत करत सातारा वगैरे अशी प्रेक्षणीय स्थळं, सज्जनगड वगैरे सगळं पाहत महाराज कोल्हापूरमध्ये साल होतं 1892. महाराज या ठिकाणी कोठीतीर्थावरती येण्याच्या अगोदर महाराजांनी मलकापूरचं स्मशान बघितलं, रामलिंग बघितलं, एक लाडी बदलया पाहिलं, ज्योतिर्लिंग बघितलं. पण महाराजचं मन कुठंच लागेना. महाराजांच्या मनाला जशी खरोखरी जागा पाहिजे त्या पद्धतीची आपल्याला भेटेला म्हणून महाराज मन तळवळून गेलं. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा 7व्या अध्यायामध्ये योगी लोक कोणत्या ठिकाणी राहतात, ध्यानधारणा कुठं करतात, कशा प्रकारे राहतात याचं वर्णन केलं की एखादं सुंदर सरोवर असतात, त्या वाहती सुंदर अशी खळखळ अशी नदी वाहणारी असावी किंवा सरोवर असावं. आता त्या सरोवराच्या काठावरती अतिपक्ष्यांचा किलबिलाट असून अतिश्वापद किंवा लोकांची रहदारी असून याचं खरोखरी निगूढ असा ठिकाण असावं, एखादं शिवालय असावं किंवा एखादा सुंदर असा आश्रम असावा की ज्या ठिकाणी खरोखरी साधूला आपली साधना करता यावी. आता त्या साधनेकरता साधून खरोखरी कुशासन असावं. कुशासनावरती एखादी कांबळी असतात, त्या कांबळीवरती एखादा हरणाचं कासळं असतं, त्यावरती एखादं वस्त्र असतं त्याला पांढरं असावं आणि खरोखरी वज्रासनामध्ये साधू ध्यानाला बसतो
आणि ते ध्यान म्हणजे आपल्या ठिकाणी प्राण अपान व्यान उदान आणि समान खरोखरी बुधन महाराज जे चक्र आहे त्याला मूलाधार चक्र म्हटलं जातं. नाभीजवळ जे चक्र आहे त्याला मणिपूर चक्र म्हटलं जातं. हृदयाजवळ आहे त्याला स्वाधिष्ठान म्हटलं जातं. कंठाजवळ आहे त्याला मध्यमा म्हटलं जातं. डोळ्याजवळ आहे त्याला अज्ञात किंवा भ्रवांग म्हटलं जातं. आणि याला ब्रह्मरंध्र किंवा सहस्राधार म्हटलं जातं. आणि त्याप्रमाणे ही डाव्या पायाची टाच बुधच बाणाला लावली जाते आणि उजवा पाय मांडीवरती ठेवला लागतो. त्याला वज्रासन म्हणतात. या वज्रासनाचा फायदा म्हणजे अपान वायूवरती चढायला लागतो. प्राणाचा आणि अपानाचं बिघड हृदयामध्ये होतं आणि हे दोन्ही एकत्र मिळून तेव्हा वायूवरती जेव्हा सरकतात तेव्हा आपलं काकीमुख द्वार ज्या ठिकाणी आपण हृदय लावतो ते उघडतं आणि अशा प्रकारचं योग्याचं ठिकाण असताना ते ठिकाण नानंदास महाराजांनी कोटी तीर्थावरती शोधलं. तिथं माणसांचा गडबडा कमी होता. काय दुसरं श्वापदं होती पण त्या श्वापदांचा महाराजांना काही त्रास नव्हता. महाराज त्या शिवमंदिरामध्ये शंकराची पूजा करणे, नमस्कार करणे आणि ध्यान धारणेमध्ये महाराजांना अणिमा गरिमा महिमा प्राकाम्य दूरदर्शने इचिता वचिता आणि प्राप्ती अशा अष्टमा सिद्धी महाराजांच्या होत्या. महाराजांना अशक्य असं काहीच नव्हतं. नारायणदास महाराजांच्या विषयी काही छोटे मोठे चमत्कार जे आहेत ते जे चमत्कार ऋषी नरके चंद्रवालकांची चिरंजी हे लहान होते आणि बाबांच्या इथं आले की इथं झोपडी होती. आता बिचारे म्हणून आपल्या शवगिरीचे मॅनेजर होते आणि बाबांना विनंती केली की बाबा आपल्याकरता आम्ही झोपडी बांधणार आहोत, फक्त आपल्या परवानगीची गरज आहे. त्याप्रमाणे त्यांनी परवानगी दिली, झोपडी तयार झाली. मग भक्त लोकांचं येणं जाणं सुरू झालं. रस्ता थोडासा तयार करण्यात आला. महाराजांनी थोडीशी फुलबाग केली होती. महाराजांकडे 101 गायी होत्या. गंगा, कपिला, ललिता, गायत्री, विशाखाची अनंत रामगायींची महाराजांनी ठेवलेली आणि त्याच गायीची सेवा करणं, त्यांना गवत कापून खायला लागणं. कारण महाराज सदैव उद्योगामध्ये असायचे. त्या ठिकाणी मज्जा होता तो फक्त स्त्री करता. स्त्रीने यायचं पण ते लागून दर्शन घ्यायचं, निघून जायचं. अशा प्रकारे महाराजांचा दीर्घक्रम सतत नामच परिणाम होते. तर ऋषी नरके ज्यावेळेला या ठिकाणी आले त्यावेळेला त्यांचं वय लहान होतं. वडिलांनी त्यांना यज्ञविधीजवळ बसायला सांगितलं आणि मी महाराजांच्याकरता काही फळं घेऊन येतो म्हणून ते फळं आणण्याकरता पाठाच्या बाहेर गेले होते. तोपर्यंत त्यांनी हे बिळाचं दार एक झोपडीत होतं ते उघडलं तर बाबा अंतराळी ध्यानस्थ बसलेले होते. हे दृश्य बघितल्याचं भीतीनं घाबरले होते. कारण आपल्या डोक्यामध्ये बरवलेलं असते एखादी मनुष्याकृती जर अंतराळी बसले असेल तर त्याला आपण भूत समजतो. त्या कल्पनेमुळे थोडेसे ते घाबरले. पण गंमत अशा वडिलांनी समजावलं, एक संतावली, हाताला धरला आणि परत बाहेरमध्ये घेऊन गेले. तर ह्या अद्भुत अलौकिक महाराजांच्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज या ठिकाणी मासे मारायला आले. शाहू महाराजांना बाबांनी विनंती केली, देखो बेटा मछली को मत खा. ते शाहू महाराज म्हटले, बाबा मुझे आना राजा, मुझे कोई रोक नहीं सकता, ते कोई बात नहीं होता, तो राजा है. राजा केला नहीं योग्य तुम्हारा ते अधिकार है बस, लेकिन तुझे मेरी भी एक शर्त है. शाहू महाराज म्हणते, बोली बाबा आपकी क्या शर्त है? कि तुझे मछली भी दी तो मैं यहाँ से अपने घर से वापस जाऊँगा, और नहीं भी दी तो तुझे मेरे राज्य का दास होना पड़ेगा. त्या शाहू महाराजांनी मंजूर होते. बाबांनी माझ्याला सांगितले, मी जोपर्यंत बोलावत नाही तोपर्यंत तुम्ही बाहेर येऊ नका असं सांगून बाबा ध्यानाला इथे या गुढीमध्ये येऊन बसले. ध्यानाला बसल्यानंतर संध्याकाळचे 6 वाजायला आले होते. शाहू महाराजांनी 500 कोळी लावली होती, पण शंख शिंपल्याच्या व्यतिरिक्त काहीच सापडलं नाही. कारण तुमच्या हाती मासे या तलावामध्ये होते. घनदाट अरण्य त्या काळामध्ये तलाव इतकं पवित्र होतं की याचं पाणी लोक पित असत. आणि गंमत अशी संध्याकाळच्या वेळेला बाबा सारा शिरा वगैरे तयार करून तलावामध्ये उतरले. तेव्हा घाट नव्हता, पायऱ्याची दगडं ठेवलेली, त्याच्यावरनं बाबा खाली उतरले आणि पाण्यामध्ये गेल्यानंतर बेटा राम, लक्ष्मण, हनुमानजी, जानकी मैया असे नावं घेऊन जेव्हा माशांना बोलावलं तर मासे जवळजवळ सगळेच हजारोच्या संख्येने तोंड बसून महाराजांच्या समोर प्रसाद ग्रहण करण्याकरता आलेली होईल्यानंतर मग महाराजांच्या अंतकरणामध्ये अष्टसात्विक भाव दाखवून आले. मनोमन कळलं की ही व्यक्ती फार मोठी अलौकिक आहे. महाराजांचे पाय धरले, महाराजांची क्षमा मागितली आणि त्यानंतर महाराज
ध्यानाला बसत असताना गांजा ओढत होते. मग महाराजांच्या करता वडगाव शिरी शाहू महाराजांची जी होती तिथून बाबांच्या करता गांजा पाठवला जायचा. 2 घागरी दुधाच्या येण्याच्या गांजा इथं विजवट केलेला असायचा. पण गांजा फक्त वैयक्तिक स्वतः महाराज ओढायची, बाकीची माणसं ओढायला यायची, त्यांची चिरी ते स्वतः घेत नसत. दुसरी गोष्ट मांसाहारी असेल अशा व्यक्तीला या गुहेमध्ये आज प्रवेश नसते. अशा अनेक गोष्टी या ठिकाणी महाराजांच्या जीवनावर नारायणदास महाराजांचे शिष्य, गगनगिरी महाराज हेही नारायणदास महाराजांचे शिष्य, मिरजेला ज्ञानगिरी महाराज हे इथं कोठे तीर्थावरती 1902 साली आले होते. मार्गशीर्ष महिना होता, पौर्णिमेचा दिवस होता, दत्त जन्मकाळाचा अवसर होता आणि त्याच वेळेला बाबा त्यांना दत्तरूप दिसायला लागले. 3 शिरे 6 शंख चक्र गडा पद्मधारी असं दत्तमानाचं रूप त्या ठिकाणी त्यांना दिसलं आणि त्यानंतर अक्कलकोट स्वामी महाराज त्यांना दिसायला लागले. स्वामींचं रूप बरंच आणि पूर्वरूपामध्ये महाराज जेव्हा आले तेव्हा त्याला कळलं की मी स्वामींच्यावरती श्रद्धा ठेवते, पण माझे स्वामी मला नारायणदास महाराजांच्या रूपाने भेटले. हा भाव त्यांनी तुळशीपत्र येताना बाबांच्या पायावरती वाहिलं आणि आपलं जीवन समर्पित केलं. राजारामदास महाराज हे बाबांच्याजवळ एके दिवशी रामेश्वरला येण्याकरता अटकलं. साल होतं 1927. महाराजांचं नेहमी सिद्धार्थ महाराजांना भेटणार असायचं. स्वामी विवेकानंदांची कोल्हापूरमध्ये महाराजांची भेट झाली होती आणि गंमत अशी, सिद्धार्थ स्वामी महाराजांना निमंत्रण द्यायचं होतं म्हणून ते रामेश्वरला जाऊन येताना सिद्धार्थ महाराजांना भेटणार होते. आणि गंमत अशी घडली की नारायणदास महाराज त्यांनी राजाराम महाराजांच्या डोक्यावरती हस्ता ठेवला आणि 3 तासानंतर जेव्हा त्याचे डोळे उघडले त्यावेळेला गुरु शिष्य दोघेही रामेश्वराच्या प्रांगणामध्ये होते. समुद्राच्या लाटा उसळून त्या मंदिराच्या तटात तळतळ होत्या. त्या राजा मला आश्चर्य वाटलं. झालं देवदर्शन झालं, तिथं 2-4 दिवस राहणं झालं. पुनश्च पाठीमागं परतायचं तर खाडीनं होडीनं पलीकडे जावं लागेल. बाबांना त्यांनी विनंती केली की बाबा जसं आपण आलो होतो तसं जायला काय हरकत आहे का? तर बाबा म्हटले देखो बेटा, कमाने के लिए बहुत दिन लगते, खर्चा करने के लिए दिन नहीं लगते, इसीलिए सिद्धी का दुरुपयोग करणार नाही असं समजावलं. आणि त्याप्रमाणे हुबळीमध्ये गाडीनं नारायणदास महाराज, राजारामदास महाराज ही सिद्धार्थ महाराजांच्या सिद्धार्थ स्वामी महाराजांनी जो याज्ञिक महाराजांना हवा होता भगवद्गीता अक्षर त्या याज्ञिकाची भेट करत. आता महाराज 3 वर्षे तुळशीदास रामायणाचं पारायण करणार होते. 108 वेळेला जेव्हा पूर्ण पारायण होईल त्यावेळेला महायज्ञ करून अन्नदानाची व्यवस्था करायची होती. याकरिता त्या याज्ञिकांना निमंत्रण दिलं. पण येत असताना सिद्धार्थ महाराजांनी विनंती केली की बाबा तुम्ही 1930 साली माझ्याकडे यावं अशी माझी विनंती आहे. तर सिद्धार्थ स्वामी महाराजांनी अगदी प्रेमळ आणि प्रांजळ सांगितलं देखो महात्माजी म्हणते 1928 साली माझं जगाचा निरोप घेण्याचं क्षण आहे. श्रावण महिन्यातली वद्य प्रतिपदा वार सोमवार असते. 1928 साल मी जगाचा निरोप घेणार आहे. त्याआधीच महाराजांना त्याने ऐकवलं आणि या ठिकाणात सांगितलं की महाराजांच्याकडे कार्यक्रमाला तुम्ही जा. 1930 साली या ठिकाणी यज्ञ केला. सकाळची 6 वाजता महाराजांनी भात पेरले होते. 2 प्रहरी 12 वाजता भात गवळले. ते भात काढले आणि भात काढून आहुतीला तो भात शिजवला आणि आहुतीला टाकण्यात आला. आता लाखो लोकांचं जेवण या ठिकाणी महाराजांच्या कृपेनं घडलं. त्या ठिकाणी असे चमत्कार घडले की तूप संपलं होतं. 500 साधूंची झुंड आली होती. 25 लोकांचं जेवण शिल्लक होतं. त्यावेळेला बाबांनी गंमत आली की ओलं फटकं घातलं, तो 5 दिवा लावला, तुळशीपत्र ठेवलं आणि त्यांना सांगितलं की लागलं तेवढं चांगलं जास्त काळ. आणि दुसरी गोष्ट कोटेश्वराजवळ 1 घागरभर तूप म्हणजे 1 तूप घेऊन या. तर पाण्याचं तुपात रूपांतर झालं आणि 25 लोकांचं जेवण 1000 लोक त्या ठिकाणी जेवले आणि नंतर बघितलं तर 25 लोकांना इतकंच जेवण शिल्लक होतं. तर अशा अनेक महाराजांच्या अजून जिल्हा घडत गेल्या. महाराजांची भक्त मुलगी होती भाऊसाहेब पाटील म्हणून. राजारामपुरीत नेमकी कुठं राहत होती कल्पना फक्त ऐकी माझ्या कानावरती आली की ते त्यांची बहीण बालविधवा होती. ही मणिभाऊंड दोघंही बाबांच्याकडे यायची.
या बुद्धिशांतकणामध्ये नेहमीच प्रार्थना असायची की हे प्रभू, हे सद्गुरू, माझं पावित्र्य अखंड राहावं, ही मनापासून ती प्रार्थना करायची. आणि त्या प्रार्थनेचा फलित म्हणजे महाराजांनी त्याला आशीर्वाद दिला, ते बेटी तेरा कल्याण हो जाईल. आणि त्याप्रमाणे गंमत अशी ती रोज इथं आल्यानंतर बाबा जीव देखील महाराजचं उच्चिष्ट पात्र तालावामध्ये धुवायला घेऊन जायचे आणि त्यातलं जे खरकट आहे ते पाणी म्हणून प्यायचे. आणि ते खाणं खरकटं खाल्ल्यामुळं नामस्मरणाची वृत्ती तिच्या ठिकाणी लागली. अखंड नामस्मरणामध्ये मुलगी राहत असे. 1933ला महाराजांनी ज्यावेळेला सकाळच्या वेळेला डॉक्टर केळकर औषध देण्याकरता आले होते, त्यांना रामरूपामध्ये महाराज दर्शन केलं आणि जगाचा देव केला. हजारोच्या संख्येनं अंतिम दर्शनाची माणसं महाराजांच्याकडे इथं आली होती. संध्याकाळी महाराजांच्या देहाची मिरवणूक वगैरे झाली, समाधी तयार करण्यात आली. आज समयापर्यंत करून ठेवण्यात आल्या. मीठ अंतरलेलं होतं, कापून अंतरलेलं होतं आणि ज्या ठिकाणी बाबांचा देह ठेवायचा ते सिंहासन वेगळं तयार केलं होतं. बाबांचा देह त्याच्यामध्ये ठेवण्यात आला आणि अगदी उदास अंतकरणानं माणसं बसली होती. ती चुकून वाकून पुढे राहिलेला माणूस अंतिम दर्शनासाठी आला तर बाबांचं मुखकमल पाहता यावं म्हणून द्वार उघडं होतं. आणि मुलगी नेमकी परगावी गेली की तिला कळलं की आपली गुरुमावली म्हणजे दादा आपली तिकडंच आहे. आणि महाराजांनी आपला अवतार कार्य संपवले. संध्याकाळी 7 वाजता राजापुरीतून ती मुलगी इथे यायला 8 वाजली. रडत व्याकुळ होऊन या झोपडीमध्ये रडायला असते. त्यावेळेला बाबा रात्रीचे 8 वाजता पुनश्च उभे राहिले. हजारो भक्त लोकांना आशीर्वाद दिला, त्या मुलीलाही आशीर्वाद दिला आणि त्यानंतर समाधीचं द्वार पूर्ण बंद करायला सांगितलं. तर महाराजांच्या जीवनामध्ये छत्रपती शाहू महाराज सुद्धा असेच एके दिवशी उदास अंतकरणानं आपल्या महालामध्ये बसली होती. तर रात्रीचा 12चा समय होता. महालामध्ये बाबा प्रगट झाले आणि बाबांनी शाहू महाराजांचं देखो बेटा तू राजा तू गीता के कहने से तो बस राजा तो भगवान कर उठते, तू मेरे पास चले आला, तुझे मनाली जाना है, मुझे मालूम है, तू मेरे पास आओ. रात्री 12:30 वाजता शाहू महाराज इथं आले. शाहू महाराजांना सांगितलं, बेटा तू कब जाने वाला है? उनके बाबा 8 दिनों के बाद जाऊँगा, तो कोई बात नहीं, तेरे लिए अनुष्ठान करूँगा. शाहू महाराजांच्या करता महाराजांनी 8 दिवस अनुष्ठान केलं. अनुष्ठानाला महाराजांनी विचारलं शाहू महाराजांनी काय आणून द्यावं, पण थोडीशी इकडे शक्कर भिजवा दे. तर शाहू महाराजांनी त्या काळामध्ये 5 पोती खडी साखरेची पाठवली होती. आता गंमत अशी आहे की 8व्या दिवशी प्रसाद बाबांनी त्यांना दिला आणि सांगितलं मनालीला असणारा जो गव्हर्नर आहे त्याचं व्हाईट हाऊस त्या ठिकाणी आहे, त्याला प्रसाद दे आणि प्रसाद दिल्यानंतर तो तुझी कशी सेवा करते ते आल्यानंतर माझ्या नावाला ऐकव. झालं. तो प्रसाद गेल्यानंतर त्या गव्हर्नरला खायला दिला. गव्हर्नरची पूर्ण वृत्ती बदलली. मी खरोखर या भारत देशाला आहे, कमाल आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार पडला आणि शाहू महाराजांची मनोमन पाय लावणं, सेवा करणं, वेळेवर जेवायला घालणं, आंघोळीची व्यवस्था करणं. कारण महाराज हिमालयासारख्या ठिकाणी गेलेल्या असताना सुद्धा थंड पाण्याची स्नान ते करत असत शाहू महाराज. आणि प्रेक्षणीय स्थळ त्यांना आम्ही दाखवण्यासाठी. आणि 15व्या दिवशी शाहू महाराजांना गव्हर्नरना आणून दिल्लीमध्ये रेल्वेमध्ये बसवलं. तिथून आल्यानंतर घटनास्थळात सागरं वृत्तांत महाराजांचा भक्तपरिवार होत्या सर्वांच्या समोर शाहू महाराजांनी सांगितलं. प्रचंड मोठा असा भंडारा या ठिकाणी महाराजांनी केला आणि शाहू महाराज एके दिवशी महाराजांना विनंती केली, ते बाबा माझी इच्छा है, ते बोलो बेटा क्या इच्छा है, मैं आपके लिए कोई ऐसा आश्रम बनवाना चाहता हूँ. तेव्हा महाराज देखो बेटा जहाँ देखो मठ है, मंदिर है, मठाधिपति है, ये सब बनवाने से तो स्वार्थी लोग इकट्ठा हो जाते. मेरा कहना मानो कि बस मेरी जो कुटिया इधर से हवा है उधर जाने वही मुझे बातें, मुझे कछु नहीं चाहिए. अशा प्रकारे महाराजांची उदार वृत्ती, कुठल्याही गोष्टीचा परिग्रह कधीच महाराजांनी केला नाही. आपल्याला असणारे अनेक मौल्यवान वस्तू, अनेक साधू महात्मे वगैरे येतील त्या सर्वांना महाराज देऊन टाकत होते. राजांना राजपरी छत्रपती शाहू महाराजांची मिलिटरी होती. त्यामध्ये 50 मुलं महाराजांच्याकडे रेग्युलर यायची. प्रत्येक पौर्णिमेला या ठिकाणी भजन असायचं, प्रसाद असायचा, रात्रभर भजन चालायचं. निवडीवरचं, एकतालीवरचं भजन असायचं.
आणि या 50 मुलांना छंद भजनाचा होता, मिलिटरी मॅन होते. आता ती पोरं इथं महाराष्ट्राकडे आली, महाराजांना नमस्कार केला आणि विनंती केली, बाबा गव्हर्नर आमची मिलिटरी तपासण्याकरता येणार आहे, कारण ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली हे संस्थान होतं आणि त्यामुळं ब्रिटिश हे त्यामध्ये लक्ष घालत असत. पण त्याला गव्हर्नर येणार आहेत आणि आम्हाला ड्युटीवर जावं लागेल. नेमकं देखो बेटा, तुम भजन करो, प्रकाश करो, भजन करो, सुबह जाओ, तुम्हारी ड्यूटी की जवाबदारी मेरे राम जी लेंगे, मेरे राम जी लेंगे. आणि त्याप्रमाणे गंमत अशी की 50 मुलं इथं होती आणि 50 मुलं त्या ठिकाणी होती. अशा प्रकारे नारायणदासांचा अधिकार त्या मुलांनाही कळून होता. तर महाराजच्या जीवनामध्ये अशा आनंद झालेला घडले की ज्या आता तेव्हा घडल्या आता घडत नाही असा सवाल नाही. आताही या ठिकाणी अनेक लीला बाबांच्या कृतीने घडत आहे. फार पवित्र पावन असं प्रसिद्धी विमुख असणारं ठिकाण आहे. लोकांना याची कल्पना नाही. ते संपूर्ण परिसर जो आहे तर महाराजांचाच आहे. शाहू महाराजांनी महाराजांच्या चरणी अर्पण केलेलं आहे. शाहू महाराजांच्या अत्यंत श्रद्धा होती. अशा आनंद लीला महाराजांच्या घडलीत आताही घडत आहेत. आताही आम्ही महाराजांच्या कृपेनं हाच अनुभव घेत आहोत. कारण विचार की जितकं थोडंफार मला जी कल्पना होती, माहिती होती महाराजांच्याविषयी, महाराजांचं बघावरचा वेगळा, महाराजांनी लिहून ठेवलेली भजनं आहेत, महाराजांचे दोहे आहेत, महाराजांनी उपदेशपर लिहून ठेवलेला बोधामृत आहे. या सगळ्या गोष्टी महाराजांच्या आहेत. फक्त तबक समय याच्याने प्रत्येक